नाही तुम्हाला काय झालं, धनंजय मुंडेंचा राजीनामा का झाला, तुम्ही राजीनामाचा विषय काढला म्हणून त्यांचं आणि कराडांची जवळीक ही तुम्ही नाकारताय का? जवळीक आहे, कराडांचा थेट सहभाग आहे. तुम्ही बघितलं असेल ना सदावर्तीची किती निर्घृणपणे सरपंचाची हत्या करण्यात आलेली आहे. ते व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, तुमच्याकडे फोटो आले असतील. त्या वाल्मिक कराड यांचं गेल्या काही वर्षातली राजकीय कारकीर्द ही ठीक आहे, तुम्ही म्हणतात तो मराठा OBC अँगल तिथे असेल कदाचित, पण एका व्यक्तीची निर्गुणपणे हत्या होते. त्याच्यामध्ये वाल्मिक कराडसारख्या, तुम्ही ज्या भटक्या विमुक्त समाजात सांगतात वाल्मिक कराड त्याच समाजाचे आहेत ना. इथे जात लावायला नको बघा, गुन्हेगाराची जात नसते. गुन्हेगार कुठल्याही समाजाचा असू शकेल. गुन्हेगाराला पण जातीचं प्रोटेक्शन देऊन कसा काय त्याला वाचू शकतो. त्या कारणावर त्यांचा राजीनामा झाला आहे. त्यांनी त्याच्यात क्लीन याची गरज आहे. तुम्हाला असं वाटत नाही का? तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. बिलकुल. वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये चार्ज फ्रेम झालेत की काय झालेत ते मला माहिती नाही. अपडेट ऐका. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या पुढं जाऊन बघा, गुन्हेगारीचं कोणी समर्थन करत नाही, परंतु गोताळा हत्याकांड मला असं वाटतं तुमच्या गावापासून फार दूर नाही. पिंपरी देशमुख तुमच्या गावापासून दूर नाही. तुम्हाला सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये आपलं सुगाव हत्याकांड जनार्दन मवाडेचं तुम्हाला माहिती आहे. पॅन्थर वाचलेला आहे तुम्ही. तुम्हाला सांगतो मी खैरलांजी, तुम्हाला सांगतो मी अहिल्यानगरच्या मंदिरामधल्या 2 तुकडे केले. एक मुंडकट तुकडं एका विहिरीत आणि धड दुसऱ्या विहिरीमध्ये. तुम्हाला सांगतो मराठा पुजारी होते, त्या पुजाऱ्यांनी त्यांची निर्गुण हत्या केली. तुकडे 2 ठिकाणी पडले. ते निर्गुण हत्याच आहेत. आमचं म्हणणं की जोपर्यंत म्हणजे गुन्हा एस्टॅब्लिश होऊन शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही तर गुन्हेगार कोणाला मानायला तयार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, आत्ता हे जेवढे मी तुम्हाला हत्याकांड सांगले याच्यामध्ये कोण होते, हे त्या काळचे मराठा समाजातले जे पॉलिटिशियन होते तेच राज्य करायचे. तिथं तर व्हॉइसही नव्हता. कुठेतरी रिपब्लिकन चळवळीतल्या माणसांनी, मुलांनी मोर्चे काढून आपला आवाज उचलून जे आहे कुठेतरी न्याय मिळवायचा प्रयत्न केला. काँग्रेसांचा काळ होता तो ह्या सगळ्या हत्याकांडांच्या वेळेस. या म्हणजे खैरलांजीपासून सगळे हत्याकांड जर आपण बघितले, गोवारी भावांचा माझ्या स्टॅम्पेड, आतापर्यंत कुणाला फाशी झाली का, कुणाला काय मिळालं का, ह्या सगळ्या दुःखद गोष्टी आहेत. मी जर बोलायला बसलो ना, तुम्ही या हत्याकांडांवर स्वतंत्र चर्चा ठेवा, मी टू द पॉईंट तुम्हाला सांगतो. पण आज रिंगण करून माझ्या मुंडेंना मी त्रास देऊ देणार नाही.